एका वाळव्यापुरतं नसून ते सगळ्या महाराष्ट्रभर आहे आणि त्या कुटुंबाचं जे पालकत्व जे घेतात ते आदरणीय वैभव काका नायकवडी आणि प्राध्यापक बाळासाहेब नायकवडी सर ज्यांनी मगाशी माझ्याबद्दलचा एक उल्लेख केला। त्यानंतर वाळवा तालुकाच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपल्या दमदार एंट्रीनं ज्यांनी आपलं सगळ्या जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं आहे असे आमचे मित्रबंधू आदरणीय गौरवभाऊ नायकवडी, उपस्थित सर्व मान्यवर, वीरधवल भैया आहेत समोर, प्राध्यापक राजा मार्गी सर आहेत आणि सर्वच्या सर्व मान्यवर, सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर बाळासाहेब नायकवडी सर ज्यावेळी बोलत होते त्यावेळी मला असं वाटत होतं की समोर असा एक चित्रपट सुरू आहे। म्हणजे नागनाथ अण्णा त्या सहकार्यानं घेऊन निघालेले आहेत, ते त्यांचं सोनावड्याचं जंगल, त्या इंग्रजांच्या त्या गिलबर्टच्या फौजा, उद्दाम फौजा, त्यांचे ते घोड्यांचे टापाचे आवाज आणि त्या अगदी तुटपुंज्या यंत्रणेसह त्या बलाढ्य अशा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, हुतात्मा किसन अहिर, हुतात्मा नानक सिंग आणि मनसा सिंग नावाचे एक नानक सिंग यांच्याबरोबर आलेले असे शेकडो तिथले क्रांतीवीर। खरं तर आपल्या समोरची जी पिढी आहे, खरं तर आपल्याला नागनाथ अण्णांचा इतिहास, मला वाटते सरांचं बीज भाषण, काका म्हणाले की आज नायकवडी सरांनी इथं बीज भाषण केलं की जे सेमिनार वगैरे ह्या ठिकाणी होत असतं। आपण नायकवडी सरांच्या माध्यमातून असू द्या किंवा त्याच्या अगोदर बाबुराव गुरव सर इथं यायचे, असे अनेक लोकांच्या माध्यमातून नागनाथ अण्णांचा इतिहास किंवा हुतात्मा किसन अहिर यांचा इतिहास, नानक सिंगाचा इतिहास आपण सगळ्या समोरच्या लोकांनी ऐकलेला आहे आणि असावा। खरं तर मागल्या एक जी लहान मुलं आहेत त्यांना एक प्रश्न पडेल की अण्णांनी एवढं कशासाठी केलं, म्हणजे इंग्रजांच्या विरोधात लढले, एवढं लढाई केली, तिथं हुतात्मे काही लोक झाली, हे सगळं कशासाठी, म्हणजे काय? खरं तर आपण इतिहासाचं ओझं वागवायला कुठंतरी कमी पडत चाललेलो आहोत असं मला वाटतंय। कारण गेल्या काही वर्षामध्ये नागनाथ अण्णांच्या माध्यमातून अनेक गोष्टी, म्हणजे मला माझं भाग्य असं की मला नागनाथ अण्णांच्याबरोबर काही काळ संवाद करता आला, त्यांच्याबरोबर प्रवास करता आला। मला माझी एक प्रसंग आहे, तो मी माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेला आहे। मी एकदा मंगळवेढा या गावी गेलो होतो, काही काम नव्हतं, म्हणजे असंच काहीतरी कुठंतरी स्पर्धा होती पंढरपूरला, वक्तृत्व स्पर्धा, आणि तिथून मग मंगळवेढ्यामध्ये मंगळवेढे भूमी संतांची असं आम्ही गाणं ऐकायचो आणि बोर्ड बघितला की इथून मंगळवेढा 16 किलोमीटर आहे। मग मी विद्यार्थी होतो या पोळ्यामध्ये शिकणारा, मंगळवेढे म्हटलं बघावं गाव कसं आहे, कसं म्हणजे जवळ आता इतक्या जवळ आलो तर त्या गावामध्ये गेलो असताना एक असं साधं आपल्या वाळव्यासारखं गाव आहे, तालुक्याचं ठिकाण आहे। चालत गेलो मी, तर तिथे एक स्पीकर लागला होता आणि स्पीकरवर काही भाषणं चालू होती। त्या आपल्याला भाषणं ऐकायचं किंवा चांगल्या माणसाचे विचार ऐकण्याचा एक आवड म्हणा, छंद म्हणा, म्हणून मी त्या आवाजाच्या दिशेने गेलो। एका चौकामध्ये स्टेजवर एक कार्यक्रम चालला होता, दुरून बघितलं तर मला तिथं त्या स्टेजवर नागनाथ अण्णांसारखा दिसणारा एक माणूस दिसला। मी तसंच गेलो, अण्णा इतक्या लांब कशाला येतील म्हणून, तर तिथं अण्णाच होते त्या कार्यक्रमाला। प्रसंग असा होता की सांगोला तालुक्याचे सुपुत्र बाबासाहेब बंडगर, एका सामान्य कुटुंबातील एक माणूस, यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आणि त्या मंगळवेढा तालुक्याच्या जनतेच्या वतीनं बाबासाहेब बंडगर यांचा सत्कार क्रांतीवीर नागनाथ अण्णा यांच्या उपस्थितीमध्ये तिथं घेण्यात आला आणि त्या कार्यक्रमाला लक्ष्मण ढोबळे साहेब होते, त्यावेळी तिथले स्थानिक एक आमदार राम साळे साहेब होते आणि आदरणीय अण्णा होते। मी सगळा तो कार्यक्रम ऐकला आणि त्या कार्यक्रमाला उशीर झाला। माझ्या लक्षात आलं की आता आपलं गणित चुकलेलं आहे, आता आपण गावाकडं जायचं, माझं इथं रामापूर म्हणून गाव विट्याजवळ, कार्यक्रम ऐकला वगैरे हे ठीक झालं, आता आपण आपल्या गावाकडंच पोचायचं कारण 7 वाजले होती, वेळ झाली ती। मग मी हळूच अण्णांच्याकडे गेलो, अण्णांची आणि माझी काही कसली ओळख नव्हती। मी अण्णांना सांगितलं, अण्णा असं मी आलो होतो, असाच झालेला आहे, आता माझी गाडी काय मला जायला नाही आणि एवढंच बोललो आणि मला आता काय तर न्यायला पाहिजे तुम्ही, असं अण्णांनी स्मित केलं
आणि मनसूर नावाचा त्यांचा एक माझ्या माहितीनं असं काहीतरी नाव होतं, असं हाक मारली तिने त्याला. आणि त्यांच्याकडे अण्णांच्याकडे 2 गाड्या होत्या त्यावेळेला. अण्णांनी सांगितलं की हे पोरगं आपल्या रामापूरचं आहे, कॉम्रेडांच्या गावचं आहे, ह्याला तुमच्या गाडीत घ्या. आणि काका अण्णा मला वाळव्यात घेऊन आले तुम्हाला सांगतो. म्हणजे खरं तर भावनिक प्रसंग आहे हा माझ्यासाठी. एका विद्यार्थ्याला म्हणजे आता आज जी इथं FYला वगैरे शिकणारी जी मुलं आहेत त्यांनी ती तुलना ह्या घटनेकडे बघावं, म्हणजे कसं घडलं असेल ते. म्हणजे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी आता इथं गौरव भैया मला म्हणाले की ह्यावेळेला आम्ही विजयी झालेलो आहोत, म्हणजे आणि 3300 मतांनी आमचे सीट आलेले आहेत. त्याबद्दल तुमचं नक्कीच अभिनंदन आहे, काकांचं अभिनंदन आहे, इथल्या वाळवे जनतेचं अभिनंदन आहे. मला काय राजकीय भाष्य करायचं नाही, मी कुठल्या पक्षाचा माणूस नाही आहे. पण मला एकच गोष्ट सांगायचं आहे, ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी नागनाथ अण्णांना त्यांची एवढी अफाट लोकप्रियता होती की ते ज्या गावात जात त्या गावात किमान 100 लोक गोळा होत होती. आज जसं एखादा सेलिब्रिटी, एखादा नट अभिनेता जर आला त्यावेळेला जेवढं लोक गोळा होतात त्यापेक्षा जास्त वलय, कीर्तिवलय हे क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्याकडे होतं. 750 गावामध्ये काका तुम्ही मागाशी म्हणालात की आपलं पत्री सरकार होतं, तर 750 गावामध्ये क्रांतिसिंह नागनाथ अण्णांनी जे क्रांतिसिंह नाना पाटलांनी जे पत्री सरकार उभा केलं त्यानंतरची जी लिडरशिप होती त्यामध्ये प्रमुख होते ते नागनाथ अण्णा आणि G.D. बापू लाड. ही 2 माणसं कोणत्याही गावात गेली तर 100-200 मागं माणसं गोळा व्हायची. म्हणजे त्या काळचे ह्या 750 गावात ह्यांचंच राज्य चालत होतं. हे त्या गावचे अनभिषिक्त राजे होते 750 गावचे. एवढं कीर्तिवलय असणारा माणूस ज्यावेळी एक विधानसभेची निवडणूक होते, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, गावोगावी जे चळवळीत नव्हते तेही हार स्वीकारायला लागले होते. म्हणजे अण्णांच्या इंग्रजांना खबऱ्या ज्यांनी पोचवल्या ते सुद्धा परत भविष्यात स्वातंत्र्य सैनिक म्हणून पुढे आले. हा एक वेगळा संशोधनाचा भाग आहे. ती सुद्धा लोक हार घेऊन फिरायला लागली आणि निवडणूक आली होती. त्यावेळी जर मनात आणलं असतं अण्णांनी तर अण्णा प्रचंड मताने विजयी झाले असते. पण अण्णांनी निवडणुकीचं राजकारण केलं नाही. ज्यावेळी संधी होती त्यावेळेला तिने शिक्षणाचं काम केलं. रयत शिक्षण संस्थेसाठी मदत गोळा केली आणि रयत शिक्षण संस्था जी कर्मवीर भाऊराव पाटील ज्या पद्धतीनं उभा करतायत त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभा राहिलं पाहिजे म्हणून अण्णांनी त्याकडे लक्ष दिलं. ती निवडणूक अण्णांनी लढवली नाही. जी जिंकणारी निवडणूक होती त्यांच्यासाठी 100% त्या निवडणुकीला. म्हणजे आजकाल काय जरी केलं, राजकीय नेते पोस्ट टाकतात, फेसबुकला पोस्ट टाकतात, अमुक केलं, 4 डझन केळी जरी वाटल्या तरी फेसबुकला पोस्ट येते. अशी परिस्थिती आजची. इतकं राजकारणाच्या म्हणजे एवढं राजकारणी सांगतायत आम्ही केलेलं आहे, हे केलं आहे, ते केलं आहे. पण ज्या माणसानं इंग्रजांच्या रोखलेल्या संगिनीला, रोखलेल्या बंदुकीला जो माणूस निर्दय छातीनं सामोरा गेला, मृत्यूचं चुंबन घ्यायला गेला, मरणाला कवटाळायला गेला, तो माणूस निवडणुकीला उभा राहिला नाही. किंवा नागनाथ अण्णांनी निवडणुकीचा मुद्दा कधी केला नाही. नागनाथ अण्णांनी जे काय केलं, धुळे खजिना लुटला, आपल्या म्हणजे अनेक केलं. म्हणजे नागनाथ अण्णा हा एक वेगळा एक 5-6 तासाचा विषय व्याख्यानाचा, एवढं तिने केलं. म्हणजे सरांनी तुम्हाला आता अण्णांच्याबद्दल भरपूर सांगितलेलं आहे. एवढं केलेल्या माणसानं कधीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये स्वतःच्या स्वातंत्र्यातलं जे काम आहे, स्वातंत्र्यासाठी केलेलं काम, हा कधी निवडणुकीचा मुद्दा झाला नाही. त्यानंतर ते 1951ला उभा राहिले, त्यांचा पराभव झाला. 1957च्या लाटेमध्ये जे संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता त्यामध्ये अण्णा पहिल्यांदा आमदार झाले. 57 ते 62. त्यानंतर 62 नंतर 1985 पर्यंत आदरणीय अण्णा कुठल्याही निवडणुकीच्या राजकारणामध्ये येत नाहीत. त्या काळात ते शिक्षण संस्था उभा करतात, कारखाना उभा करतात, गोरगरिबांची मुलं, अगदी दुष्काळी भागातली मुलं खांद्यावरून इथं घेऊन येतात, इथं हॉस्टेल चालू करतात, त्यांना सगळं मोफत देतात. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सगळ्यांसाठी शिक्षण करतात. 1962 ते 1985 या काळामध्ये शक्य झालं असतं तर अण्णांनी अजून काही 1-2 निवडणूकही झाली असती, पण त्याला राजकारणात ते सक्रिय राहिले असते ना. पण ते कधीही मतदान मागायला किंवा निवडणुकीच्या राजकारणाचा भाग अण्णा बनत नाहीत. हे अण्णांचं एक वेगळेपण आहे. आजचे राजकारणी आणि अण्णा, मला एक जणांना फोन केला की म्हणले ह्यांची तुलना कशी आपण करायची. म्हणजे एका दिवाळी अंकवाल्यांचा फोन आला की क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी आणि आजचं राजकारण, म्हणलं ही जी तुलनाच कुठल्याच बाबतीमध्ये होऊ शकत नाही.
म्हणजे हा विषयसुद्धा तुम्हाला कसा सुचला हे मला कळत नाही. ह्याचं कारण असं होतं, बाळासाहेब नायकवडी सरांनी, मी बाळासाहेब नायकवडी सरांना कुठे भेटलो हे त्यांनी आता सांगितलं. त्यांची आणि माझी भेट ही विट्याला झाली. खानापूर तालुक्यातल्या बेनापूरचा एक मुलगा ह्याचं काम करत होता, आपलं जीप गाडी वडाप, म्हणजे विटा ते बेनापूर असे. घुगे नावाचा एक अधिकारी होता. त्या अधिकाऱ्यानं त्याला बेदम मारलं. त्याची काय चूक होती तर तो फक्त प्रवासी वाहतूक काम करत होता, म्हणजे पोटासाठी काहीतरी व्यवसाय करत होता. दारू विकत नव्हता तो, किंवा मटक्याचा व्यवसाय करत नव्हता, तर वडाप चालवत होता, जीप गाडी चालवत होता. ही गोष्ट पोस्टकार्डवरून नागनाथ अण्णांना कळते 6व्या-7व्या दिवशी. आणि नागनाथ अण्णा अचानकपणे जातात आणि सोमवारचा बाजार आहे, प्रचंड मोठा मोर्चा विट्याच्या बाजारामध्ये, विट्याच्या शहरामध्ये. आणि एका वडापच्या सामान्य आणि अनोळखी माणूस आहे, आणि अण्णांना मतदारसंघाच्या ह्याच्यात मोजताच येत नाही आपल्याला, म्हणजे मतदारसंघाच्या बाहेरला नाही. आज फार चर्चा नाही करूया आपण. तर त्या माणसासाठी, आणि तिथं बाळासाहेब नायकवडी सभा सांगतात. बाळासाहेब नायकवडी हे त्यावेळेला तरुण 25-26 वर्षाचे युवक, त्यांच्या पाठीमागं अण्णा, आणि एका वडाप चालकाला न्याय मिळवण्यासाठी, जीप चालवणाऱ्याला न्याय मिळवण्यासाठी एक देशाचा क्रांतीवीर माणूस धावून जातो. ह्या नेतृत्वाचं किंवा नागनाथ अण्णांचं एक आपण हे म्हणू शकतो. असं नाही, म्हणजे अशी कुठं तुलना करणार तुम्ही? नागनाथ अण्णा आणि आजचे राजकारणी अशी तुलनाच होऊ शकत नाही. किंवा एक कुठेतरी रामापूर गावचा एक पोरगा, तिची गाडी चुकलेली आहे, तो म्हणतोय अण्णा आम्हाला घेऊन जावा. त्या माणसाला सांगणे, त्या पोराला पोरगं जेवले का बघा त्याला. म्हणजे मला हे सगळे प्रसंग एवढे आजही आठवतात की त्यामध्ये. आता नागनाथ अण्णांचा दुसरा एक मुद्दा असा होता की अण्णा हे म्हणजे असे आपण ज्या पद्धतीनं आज टिपिकल जे लोकांना बघत असतो राजकारणामध्ये, विकासाचा कांगावा करणे आणि सतत विकास 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 आम्ही विकास करायला गेलो, किंवा हे जे आज आपण ऐकतो, अण्णांनी विकासावर कुठंही अण्णांचं एकही पेपरचं कात्रण तुम्हाला सापडणार नाही. विकास केला आणि विकास करायचा आहे म्हणून. अण्णांनी तुकाराम महाराजांचे, अण्णा खऱ्या अर्थानं पायिक होते. तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले तोची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. तर तुकाराम महाराजांचा म्हणजे रंजलेली गांजलेली पोरं. आमच्या गावचा एक मुलगा काका, एक 15 म्हणजे वाटतं 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तो वाळव्याला आपल्या हॉस्टेलला यायला लागला होता. आमच्या गावचे एक तुकाराम गायकवाड नावाचे कार्यकर्ते होते, नागनाथ अण्णांचे एकदम भक्त होते. मग तिथं चौकामध्ये आल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांना सांगितलं त्यांना की मी माझ्या मुलाला वाळव्याला हॉस्टेलला शाळेला घालायला निघालेलो आहे. ते तो एकच म्हणाला, तुकाराम गायकवाड नावाचे ते आजोबा, की वाळव्याला निघाला आहेस तर मागायला आलास तर नागनाथ अण्णाच होऊन ये, त्याशिवाय मागे येऊ नको. म्हणजे नागनाथ अण्णा होऊन ये म्हणणं हे काय असतंय, ज्यांनी नागनाथ अण्णांना जवळून अनुभवलेला आहे, किंवा नागनाथ अण्णांचा जिने अनुभव घेतलेला आहे, नागनाथ अण्णांच्या प्रेमाचा हात ज्यांच्या डोक्यावर आहे, प्रेमाचा आणि अगदी शिस्तीचा सुद्धा, हे त्या लोकांना खरं तर माहिती आहे. आजच्या ह्या राजकीय म्हणजे हुतात्मा किसन अहिर आणि नानक सिंग 1900 म्हणजे आज 80 वर्ष झाली त्यांना खरं तर त्यांचं बलिदान होऊन सुद्धा. आपण आज म्हणजे त्या मित्रांसाठी, म्हणजे ज्या मित्रांना मी ह्या म्हणजे नानक सिंगांना दिल्लीमध्ये अण्णा जातात आणि घेऊन येतात. अण्णा त्या एका चरित्रात मुलाखतीत असे म्हणतात की मला हिंदी भाषा येत नव्हती, मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये त्या नानक सिंगांना मनसा सिंग यांना अण्णांनी सांगितलेलं आहे. आपल्याला जर एखादी भाषा येत नसेल तर आपण सुद्धा, म्हणजे मला समजा इंग्रजी येत नाही, किंवा आपण कानडी मुलकात गेलो तर तिथल्या कन्नड माणसाला आपल्याला काय म्हणायचं आहे ते कळत नाही, पण अण्णांच्या डोळ्याकडे बघून किंवा अण्णांच्या तळमळीकडे बघून मनसा सिंग आणि नानक सिंग हे मोडक्या तोडक्या हिंदीत बोलणाऱ्या माणसावर विश्वास ठेवतात आणि इकडे येतात. इकडे येण्यापूर्वी ते म्हणतात की आमच्या घरी जाऊया, अगोदर घरातल्यांना सांगून येऊया की मी सांगली जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये चळवळीचं काम करायला निघालेलो आहे. आणि ते इकडे येतात आणि त्यामध्ये त्यांचं बलिदान झाल्यानंतर त्या माणसाच्या नावानं ते सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांचं नाव जिवंत राहावं म्हणून ह्या दोघाही क्रांतिवीराच्या नावे मोठी संस्था उभी करतात. पण दरवर्षी
त्यांच्या म्हणजे त्यांची स्मृती जपण्याचं काम त्यांनी केल्या आणि पुढल्याही काळामध्ये काकांनी हे सगळे लोक करत आहेत. खरं तर हे फार मोठं म्हणजे ही कृतज्ञता आहे. नागनाथांनी जो लढा उभा केला हा त्यांच्या स्वतः व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हता, त्यांना आमदार खासदार किंवा मंत्री होण्यासाठी बिलकुल नव्हता, तर ती देशाला स्वातंत्र्यातून मुक्त करण्याची एक चळवळ होती. ती व्यक्तिगत चळवळ नव्हती. तरीसुद्धा त्या चळवळीमध्ये झोकून देऊन अण्णांना कुणीतरी असं प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की तुम्ही स्वातंत्र्य सुरू असताना तुम्ही तिकडे गेला नसतं तर काय केलं असतं. अण्णा म्हणजे चळवळ सुरू आहे मी कसा राहील चळवळीचं जाण्याशिवाय, मी झेबरडे गेलो असतो. म्हणजे काय काय प्रश्न हे अण्णांसाठी हे गृहीत धरलेले होते. म्हणजे अण्णा हे असेच वागणार होते. त्या प्रसंगात अण्णा असेच वागणार. काका आम्ही जेव्हा रानडे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एकदा इथं भेट द्यायला आलतो त्यावेळी आपले इथले एक पाटील नावाचे एक कार्यकर्ते होते आपल्याकडे. त्यांनी जे अण्णांचे किस्से सांगितले म्हणजे त्या मुलांना तर आश्चर्य वाटलं की 1990च्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबांच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक अण्णांनी लढवली. त्या निवडणुकीमध्ये तिने जिवंत सिंह म्हणजे लोकांना तर आम्ही तर लहान होतो त्या निवडणुकीमध्ये फिरवला होता. तर हे सगळं आपलातून आहे. म्हणजे असं जगाच्या पाठीवर कुठेही म्हणजे देशात तर नाही जगातही नाही उदाहरण की ह्या पद्धतीचं. आणि मी गेल्या 2 महिन्यापूर्वी ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेबांची मुलाखत घेतली त्यावेळी नागनाथ अण्णांच्याबद्दल म्हटलं म्हणजे तुमचे अनुभव सांगा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. तर पृथ्वीराज चव्हाण थोडेसे गहिवरले आणि ते गहिवरत म्हणाले की नागनाथ अण्णांसारखा विरोधक मिळणं मला आणि माझ्या आईला म्हणजे चव्हाणांच्या आई प्रमिला काकी यांच्या विरोधात सुद्धा नागनाथ अण्णांनी निवडणूक लढवली होती अण्णांनी आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात सुद्धा लढवली होती. ते म्हणले ते ज्यावेळी दिल्लीला यायचे त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल कसलाही म्हणजे विरोधक आहेत वगैरे असला कसलाही भाव नव्हता. ते दिल्लीत यायचे आमच्या घरी राहायचे आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण असायचं. निवडणुकीतले किस्सेसुद्धा निघायचे. पण आम्ही त्यांना विरोधक मानत नव्हतो आणि ते आम्हाला विरोधक मानत नव्हते. म्हणजे आमच्या आईंचं त्यांचं नातं हे अगदी भावा बहिणीसारखं नातं होतं. आजच्या राजकारणातल्या ह्या जर तुम्ही बातम्या जर चालू केल्या बघायला आणि त्या राजकारणाची जर भाषा पाहिली इतक्या खालच्या दर्जाला म्हणजे की आपण हे नक्की राजकारणी आहेत का ही कोण आहेत अशा प्रकारची आज खरं तर भाषा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक लढवते आणि तेही अण्णांना बोलवायचे. दिल्लीला जर अण्णा काही कामानिमित्त गेली तर प्रमिला काकी पृथ्वीराज चव्हाण म्हणले की मी त्यांना चहा वगैरे बाहेर नेऊन द्यायचो. म्हणजे एवढं त्यांच्यातले ते ऋणानुबंध. म्हणजे राजकीय विरोधक हा आपला व्यक्तिगत शत्रू नसतो तर तो त्या विचाराचं काम करतो, आपण आपल्या विचाराचं काम करतोय. ह्याचं भान असणारी नागनाथ अण्णांची एक पिढी आपल्याला खरं तर आमच्या म्हणजे आम्ही फार कमी त्यांना मिळाला सहवास पण आम्हाला मिळाला. आणि दुसरा मुद्दा की आज पक्षीय राजकारणाचा सगळा एक म्हणजे कळत नाही म्हणजे काय चाललं आहे नेमकं कुठल्या पक्षात आहे. अशा काळामध्ये अण्णासुद्धा एका पक्षाच्या कुठल्या बंधनात राहिले नाहीत ही गोष्ट आहे. पण अण्णा ज्या पक्षासोबत अण्णांनी काम केलं ते सगळे पक्ष हे कष्टकरी श्रमकरी गोरगरीब ह्यांच्या हिताचं काम करणारे होते. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाबरोबर अण्णांनी काय काम केलं तो पक्ष हा शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हिताचा होता. त्यानंतर अण्णा यशवंतराव मोहिते दत्ता देशमुख या लोकांनी कामगार किसान पक्ष नावाचा एक पक्ष स्वतः पक्ष स्थापन करून अण्णा आमदार झाले एकातर निवडणुकीमध्ये मला वाटते. म्हणजे ती सुद्धा हिंमत त्यांच्याकडे होती की पक्षानं तिकीट द्यायचं नाही कुठल्या पक्षाकडे मागायचं नाही आणि आपण कुणाला द्यायचं नाही. आपल्याला कोण देत नसेल तर राहू दे आपला आपण पक्ष स्थापन करूया. मग यशवंतराव मोहिते त्यानंतर संतराम पाटील दत्ता देशमुख ह्या लोकांनी पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षातनं ते निवडून आले. म्हणजे स्वतःचा पक्ष स्थापन करून आमदार होण्याचं किंवा निवडणुका जिंकण्याचं जे काही सामर्थ्य होतं ते नागनाथ अण्णांच्याकडे होतं. ते कुठं तिकीट मागायला कोणाकडे गेले नव्हते खरं तर. आणि त्यांना जर शक्य झालं असतं तर ते कोणत्याही पक्षात गेले असते त्या काळातसुद्धा. पण अण्णांनी स्वतःची बांधिलकी ही 100% कष्टकरी गोरगरीब यांच्यासोबत मानलेली आहे. त्यामुळं आजच्या काळामध्ये अण्णांचं जर आपण म्हणजे अण्णांच्याकडे जर आपण ज्यावेळी पाहत असतो तेव्हा अण्णा पारंपरिक मार्क्सवादी नव्हते, पारंपरिक समाजवादी नव्हते, ते लोकशाहीवादी होते. लोकांचं जिथं हित आहे तेच अण्णा बघायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णांच्या आयुष्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्याला लक्षात यायला पाहिजे की क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी हाच एक पक्ष होता.
त्याचं ऑफिस वाळव्यात होतं, मुख्यालय वाळव्यात होतं, कार्यकर्ते मात्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये होते. अण्णांच्या म्हणजे अण्णांची आयडियॉलॉजी, अण्णा जे म्हणतील तोच एक विचार होता. आता काका मला म्हणाले की तुमच्या भागामध्ये सगळं हिरवगार झालेलं आहे. त्यावेळी मला आठवलं ते 1997 साली आमच्या गावामध्ये एक ट्रक येऊन थांबला होता. तो ट्रक वाळव्यातनं पाठवला होता काका. असे शेकडो ट्रक तिकडे आटपाडीला जायचे आणि तिथं जर पाणी परिषद जर राहिली नसती तिथं जर अण्णांनी लढा उभा केला नसता 13 तालुक्याचा, तर खरोखर सांगतो काका आज ही तिकडं वैराण उजाड आणि दुष्काळ राहिला असता. आमच्या दारामधल्या ज्या गाड्या आहेत ह्या नागनाथ अण्णांच्या मुळं आहेत. आमच्या घरावरचं स्लॅब आहे हे अण्णांच्या मुळं आहे आणि आमच्या अंगावरची कापडंसुद्धा नागनाथ अण्णांच्या मुळं आहेत, त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आहेत. एवढं खरं तर. आणि अण्णांच्या बाबतीची जी विनम्रता आहे ती प्रत्येक माणसाला आहे. नागनाथ अण्णा नायकवडी हा शब्द उच्चारत क्षणी लोकांचे हात आजही आदरानं प्रेमानं खरं तर जोडले जातात. आणि कारण जे भगीरथाला शक्य झालं नाही. म्हणजे पुराणामध्ये आपण गोष्ट ऐकतो की भगीरथानं गंगा आणली, पण आटपाडीला मात्र किंवा खानापूरला आणि तिकडं तासगावला भगीरथला काय कळलं नसेल वाटते. भगीरथ तिकडं आला नाही, ज्या भगीरथाला आपण देव मानतो. पण जे भगीरथाला जमलं नाही हे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी खरं तर केलेलं आहे. कुणी म्हटलं नसतं. म्हणजे साधं तुम्ही चालत जरी गेला आत्ता तर एक 20 वर्षापूर्वी जर तुम्ही गेला असाल ना, आत्ता तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला घाटाखालचा आणि घाटावरचा हा फरक कळणार नाही. पूर्वी जर आम्ही सोनकीरपाटीच्या डोंगरावर बघितलं तर खाली हिरवगार दिसायचं, इकडं येडे मच्छिंद्र, तिकडं बघितलं की असं वैराण दिसायचं. आज कळत नाही आपल्याला नेमकं. अचानक जर जाऊन उभा राहिलो तर वरचा भाग कुठला आहे आणि खालचा भाग कुठला आहे. म्हणजे राजकारणाशिवाय सत्तेशिवाय विकासाच्या नावावर गप्पा मारून वेगवेगळ्या पक्षात जायचं आणि लोकांच्यासाठी आम्ही निघालो म्हणून सांगायचं, हा एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू असताना कुठल्याही प्रकारच्या पक्षात न जाता स्वतःच्या नैतिक बळावर स्वतःच्या नैतिक अधिष्ठानावर नागनाथ अण्णांनी जी पुण्याई जी स्वतः जमा केली ती पुण्याई ही स्वतःसाठी कधी वापरली नाही. ती पुण्याई खर्च केली ती तुमच्या आमच्या गोरगरिबांसाठी केलेली आहे. आपण जे आज सगळे जे काय आहोत हे फक्त नागनाथ अण्णांसारख्या लोकांचे मुळं आहोत. खरं तर मगाशी नायकवडी सरांनी उल्लेख केला की मी पुण्याला गेलो आणि तिथं पत्रकारितेमध्ये काय केलं तर नागनाथ अण्णा हा आमचा श्वास आहे. खरं तर क्रांतिसिंह नाना पाटील आमचा श्वास आहे. क्रांतीवीर जी बापू हे आमचा श्वास आहे. म्हणजे आम्ही पुण्यामध्ये जरी गेलो असलो तरी आमची मुळं जी आहेत ती कुठं आहेत ती आम्हाला माहिती आहेत. ही माणसं जर आमच्या भागामध्ये जन्माला नसती, म्हणजे वाळवा म्हटलं की आज ही अंगावर शहरे येतात. वाळव्याच्या क्रांतीला आज कितीतरी वर्ष झाली. म्हणजे 1947 नंतर खरं तर ते सगळं लढाई थांबली. पण आज ही वाळव्याचं नाव आपण ज्यावेळेला घेतो परदेश साहेब, ते आमच्या अंगावर शहर येतात. कुंडल म्हटलं की एक वेगळं चित्र उभं राहतं. येडे मच्छिंद्र म्हटलं की क्रांतिसिंह आपल्या नाना पाटलाचं नाव त्यांचं येतं डोळ्यासमोर. ह्या लोकांनी खऱ्या अर्थानं हे सगळं जे आज म्हणजे आपल्या खूप केलेलं आहे. म्हणजे आपण ही जर लोक खरं तर काका माझं एक म्हणणं आहे की वेगवेगळ्या तारखा मी ह्या निमित्तानं बघत होतो, त्या सगळ्या तारखांचं काहीतरी खरं करायला पाहिजे. चिमटाण्याचे धुळे खजिना लुटला. आज तुम्ही साध्या जरी चांगल्या गाडीतनं जरी धुळ्याला जाऊन आला एकदम म्हणजे कोणीही आपल्याला एकदम तरी आपल्याला थकवा येतोय, कंटाळा येतोय, हॉल्ट घ्यायला आपण गाड्या थांबवतो. ती माणसं वेड्यासारखी तिथनं पळत आली इथंपर्यंत. मागं पोलिसांचं फायरिंग, गोळ्या, काय गरज होती त्या लोकांना खरं तर. पण त्यांना फक्त एकच माहीत होतं की आपल्याला हे गरिबांचं राज्य आणायचं आहे, आपल्याला कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं आहे, आपल्याला इथला जो इंग्रज आहे तो घालवायचा आहे. पण इंग्रज गेल्यानंतर मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्याला घालवायसाठी जे गेल्यावर स्वर्ग इथं निर्माण होईल, दंदनवर होईल इंग्रज गेल्यावर, असं आपल्याला वाटत होतं. पण आता आपलं फसलेलं आहे काम, इथलं काही बदललेलं नाही चित्र. मग पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई. भारतामध्ये पहिल्यांदा दुसरं स्वातंत्र्य हा शब्द जर कुणी उच्चारला असेल तर तो क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांनी उच्चारलेला आहे. कारण त्यांना माहीत झालं की आपण इंग्रजांना घालवलं, पण इथं दुसरे काळे इंग्रज म्हणजे इथं जे भांडवली राज्य आलं त्यामुळे त्यात आपलं हित होणार नाही. आपण जे हुतात्मे गमावले, ज्यांनी बलिदान दिलं, त्यांची मनीषा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला लढलं पाहिजे. म्हणून तिने सत्तेच्या राजकारणाकडे लक्ष दिलं नाही, तर तिने सामाजिक जी चळवळी होत्या त्यातून माणसं उभा केली. बाळासाहेब नायकवडी सर नेहमी म्हणतात की माझ्यासारखा एक तरुण आडवणी गावातला एक तरुण मुलगा अण्णांनी इथं आणला,
त्यांना घडवलं. आज बाळासाहेब सरांच्यामुळं आमच्यासारखी मुलं तयार झाली. म्हणजे हे दिव्यानं दिवा लावणं नावाचा जो प्रकार असतो तो खऱ्या अर्थानं नागनाथ अण्णांसारख्या या सगळ्या आपल्या क्रांतिवीरांनी केलेला आहे. काका बोलण्यासारखं खूप आहे. आम्ही फक्त एकच सांगतो की नामदेव ढसाळ नावाचे कवी आहेत, फार मोठे कवी आहेत. परवा त्यांचा मी लेख वाचला. त्यांनी एक अण्णांच्या निधनानंतर त्यांनी एक लेख लिहिला. त्यामध्ये ते म्हणाले की मी ज्यावेळेला नागनाथ अण्णांच्या फोटोसमोर नतमस्तक होतो तेव्हा मी खजील होतो. खरं तर खऱ्या अर्थानं मला खजील पण जाणवतं की ह्या माणसानं किती काम केलेलं आहे. म्हणजे हा जो महानायक हा शब्द आहे नामदेव ढसाळांनी वापरलेला अण्णांच्याबरोबर. आणि आपण काहीच कसं करत नाही, ह्यांनी केलं त्याच्यातला एक 5% सुद्धा आपल्याला कसं करता येत नाही याचं मला दुःख होतं. असं नामदेव ढसाळ यांच्यासारखा एक जागतिक कीर्तीचा कवी अण्णांच्याबद्दल म्हणतो. आणि फक्त एकच किस्सा, 2 दिवस वाट पाण्यात गेले, 2 दिवस जगण्यात गेले, भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी जिंदगी बर्बाद झाली. ही जी मराठीतली मार्गीसाहेब जी अमर कविता ज्या नारायण सुर्वे यांनी लिहिली, त्या नारायण सुर्वेंचं एकदा अण्णांना पत्र आलं की मी खूप आजारी आहे आणि मला कुठंतरी नेऊन माझ्यावर काहीतरी उपचार करा अण्णा महेश भाऊनी सांगितलेला किस्सा हा. अण्णांचे जे चालक असायचे ते. तर अण्णा आणि ते महेश भाऊ मुंबईला गेले. तिथं नारायण सुर्वे साहेब जिथं राहत होते त्यांना शोधलं, त्यांना गाडीत घेतलं, त्यांना वाळव्यात तिथं आणलं, त्यांचे उपचार केले आणि नारायण सुर्वे यांना परत नेऊन तिने मुंबईला सोडलं. म्हणजे अण्णांच्याकडं कुणाचं कवी येत होते, लेखक येत होते, कोणी येत होतं. त्यांना माहीत होतं की हा कल्पवृक्ष आहे. दुसऱ्या स्वातंत्र्य लढाई ज्यावेळेला अण्णांनी घोषित केली, ती जर लढाई अण्णांनी जर वेगळा ट्रॅक, म्हणजे हा शब्दसुद्धा वापरून चुकीचा आहे, पण अण्णा जर सत्तेच्या दिशेने गेले असते, त्यांना यशवंतराव चव्हाण बोलत होते, वसंतदादा तर त्यांच्या जवळचे मित्र होते. पण नागनाथ अण्णांनी अखंडपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी, मायासाठी, आपल्या सगळ्यासाठी काम केलं. म्हणून आज आपण जे सगळे सुखाचे दिवस बघतोय हे केवळ ह्या क्रांतिवीरांच्यामुळं आहेत. ज्या हुतात्मा किसन अय्यर आणि हुतात्मा नानक सिंग यांच्या स्मृतींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा या सर्व क्रांतिवीरांना आपण नमन करूया, त्यांना अभिवादन करूया. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सुद्धा नागनाथ अण्णांच्यासारखं आपल्याला कुणाला जमणार नाही, पण किमान त्यांचं स्मरण रोज करूया. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आव्हान करतो. मला काकांनी हा तसा फार मोठा कार्यक्रम आहे. मी सामान्य माणूस आहे, मी प्राध्यापक मुळीच नाही, चुकून छापलेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता माझं ऐकून, मी प्राध्यापक मी नाही ते. तरीसुद्धा ज्या कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या आणि नाना पाटलांच्या म्हणजे त्यांच्या ह्यानं झाली 1948ला कसं मला वाटतं, अशा मोठ्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होण्याचं भाग्य काकांच्यामुळं, त्यांच्या नायकोडी परिवाराचं असणारं जे माझ्यावर प्रेम आहे त्या प्रेमामुळं, बाळासाहेब नायकोडी सरांच्यामुळं मला मिळालं. मी हा माझा खरं तर मोठा सन्मान समजतो. म्हणजे खरं तर हे वेडी वाकुडे बोललेली उत्तरं सर सांगतात ह्याच्यातमध्ये अशी आहेत असं समजा. आणि ही माझी सगळी जी सेवा ही आदरणीय अण्णांच्या चरणी मी अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांतीवीर.